पुढच्या बातमीकडे वळूयात। पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलंय। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा वाढ झालेली आहे। पेट्रोल डिझेलच्या किमती सातत्याने वाढतात आणि आता पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलेलं आहे। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये आठवड्याभरामध्ये ही दुसऱ्यांदा वाढ झालेली आहे। आठवड्याभरात पेट्रोल डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलं असून नवे दर आजपासूनच लागू झालेत। दुसऱ्यांदा झालेल्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 107 रुपये 59 पैशांवर पोहोचलेत, तर डिझेलचे दर 94 रुपये 8 पैशांवर गेलेत। पुण्यात पेट्रोलचे दर 107 रुपये 86 पैसे इतके झालेत, तर डिझेलचे दर 94 रुपये 40 पैशांवर पोहोचलेत। नागपुरात पेट्रोल 108 रुपये 7 पैशांवर पोहोचले, तर डिझेल 94 रुपये 63 पैसे इतके झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचे दर 109 रुपये 47 पैशांवर पोहोचलेत, डिझेलचे दर 95 रुपये 95 पैशांवर गेलेत। रत्नागिरीमध्ये पेट्रोल 109 रुपये 53 पैसे, तर डिझेलचे दर 96 रुपये 6 पैसे इतके झालेत। दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमधील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊयात। दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 98 रुपये 64 पैशांवर, तर डिझेलचे दर 91 रुपये 58 पैशांवर गेलेत। कोलकात्यात पेट्रोल 109 रुपये 70 पैशांवर, तर डिझेल 96 रुपये 7 पैशांवर पोहोचले। चेन्नईमध्ये पेट्रोल 104 रुपये 49 पैशांवर, तर डिझेल 96 रुपये 11 पैशांवर पोहोचले। यापूर्वी पेट्रोलच्या दरात 3 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली आहे। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या प्रचंड चढउतारामुळे देशात इंधन दरांचा भडका उडालाय। आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला इंधन दरवाढीचा आणखी एक मोठा झटका बसलाय। विशेष म्हणजे अवघ्या 5 दिवसातली ही दुसरी दरवाढ असल्यामुळे नागरिकांमधनं तीव्र संताप व्यक्त होतोय। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंधन दरवाढीचं सत्र पुन्हा सुरू होईल अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती। त्यानुसार आता पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा धडाका लावलाय। सरकार या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। सगळे इलेक्शन करून त्यांना निवडून आणतात, तर त्यांनी पण जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे। काय हे सगळं इलेक्शन झालं आणि हे सगळं वाढवलंय भाव, लोकांवर अन्यायच चाललाय। अरे पाहिजे त्या वस्तू तुम्ही हे करा ना। आता सांगता युद्ध हे झालं, हे ते गॅस येतात हे ते, आणि मग जातोय कुठे? बरोबर की नाही? माणसाची, गरीब माणसांनी काय करावं? त्यात लोकांच्या खिशातनं पैसे काढायचा हा धंदाच झालेला आहे, बिझनेस झालेला आहे लोकांचा, किंवा जे मोठे आमदार खासदार आहेत ते हे करतात। सामान्य लोकांना त्रासच आहे की त्यांच्या खिशातनं डायरेक्ट पैसे काढायचे हे चाललंय। सर ये तो हमारे मजदूर है, मजदूरों की मतलब रोटी रोजी जितना उनके हाजिरी नहीं है उनसे ज़्यादा तो ये दाम बढ़ जाते। कभी टंकी गैस सिलेंडर, मोदी सरकार को सिर्फ वोट दो बस हो गया। बढ़ाई महंगाई सिर्फ बढ़ रही है गरीबों लोगों को मारने के लिए, और क्या? मेहनत करो बस, रात दिन हो गया। निवडून दिला हा त्याचा गैरफायदा। बाकी सगळे विदेश यात्रा रद्द करायला पाहिजे ना। मंत्री आता भी 10-20 गाड्या घेऊन घुमते, महापौर फिरून राहिलं। साधारण नागरिकाला काहून टार्गेट करते? सर्वसामान्य माणसं, सर्वात जास्त त्रास सामान्य माणसं। आणि महागाईमुळे या देशामध्ये, देशाच्या मध्यमवर्गीयांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे। त्यातून एक आर्थिक अराजक निर्माण होईल आणि भारतीय जनता पक्ष म्हणेल हे मुस्लिमांमुळे होत आहे, हे पाकिस्तानमुळे होत आहे, आणि आमचे लोक मग कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करतील आणि परत भाजपलाच मतदान करतील। लोक त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत। कर्माची फळं जनता भोगत नाहीत, तर कर्माची फळं संजय राऊत आणि उभाटा गट भोगतय। संजय राऊत, कर्माची फळं जनतेने तुम्हाला दिली आहे। आज जर का काँग्रेसचं सरकार असतं तर देशामध्ये 200-300 रुपये लिटर पेट्रोल डिझेल असतं। उद्धवजी ठाकरे पंतप्रधान असते तर 500 रुपये लिटर पेट्रोल डिझेल झालं असतं। हे संजय राऊतांनी थोडंसं बघायला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे आज देश सुरक्षित आहे आणि कर्माची फळं मात्र संजय राऊत यांच्या पक्षाला जनतेने दिलेली आहेत।